मी हे विचारत होती, आम्हाला राशनचं सामान भरायचंय, त्याच्यासाठी वेगळे पैसे पाहिजे ना. कधी पण विचार करून बोलायचा मला. कधी जर कोणाला भर पावसामध्ये उभं राहायचं, सलून द्यायचं, असं काम केलंच नाही ना तू. हिला किती पण चांगलं राहिलं ना तरी हिचं तोंड वाकडं ते वाकडंच राहणार. रस्ता चेंज करतो ना, गाडीसाठी मी एवढी रिस्क नाही घेऊ शकत एवढ्या पाण्यात टाकून. नमस्कार मित्रांनो, मी स्ट्रॉंग संजोग. कशा आहात तुम्ही मित्रांनो? फायनली घराला कलर मारून कायदेशीर झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि काल सुजल गेला होता चिंतामणीच्या आगमनाला, तर हा कालचा व्हिडिओ बघा तुम्ही मित्रांनो. 6 वाजलेले आहे संध्याकाळचे आणि सुजल आलेला आहे चिंतामणीचं दर्शन करून. कसं वाटलं तुला चिंतामणी गणपतीचं दर्शन करून? मस्त आहे बघ, मी फोटो काढला. ओ माय गॅड्स, व्हॉट अ फोटो. सुजल, प्रतिभा काय बोलते, कशी आहेस? मस्त. तुम्ही कसे? बस तुझा आशीर्वाद. माझा आशीर्वाद. हिला किती पण चांगलं राहिलं ना तरी हिचं तोंड वाकडं ते वाकडंच राहणार आहे, म्हणून मी तिच्या हालवर तिला सोडून देतो. आता तिला स्ट्रेटनिंग करायची आहे, तर तिला मी काय बोललो, स्ट्रेटनिंग करायला तुझी केस पातळ आहेत, तू अजून स्ट्रेटनिंग करशील ना तर थोडासा प्रॉब्लेम होईल केसांना, तर थोडा थांब. तर ती बोलते नाही मला स्ट्रेटनिंगच करायचं. ठीक आहे, आता मी तिला सलून मध्ये पाठवतो, तिला जे काय करायचं स्ट्रेटनिंग वगैरे ते करू दे. नंतर जर केस 19-20 झाली आणि नंतर मला बोललीस की त्यांनी बरोबर नाही केलं आणि हे बरोबर नाही दिसत आहे, तर नंतर मला बोलायचं नाही. तू आताच सांगतोय मी तुला. काय रे, बरोबर ना? मग काय बोलताय? तर मित्रांनो, व्हिडिओ कट केला होता कारण की आपले फॅमिली मेंबर्स बाहेर आवाज देत होते, म्हणून व्हिडिओ कट केलाय. ते हे झालं काय काय दरवाजाचं काम? अरे कुठे काय झालंय बघ, अजून हाय तसंच अशीच गाडी घेऊन मिरवतोय मी सकाळपासून. हे बघ, नाही आला. आता बोलला 7 वाजता संध्याकाळी येईल बोलतोय. म्हणजे फोन कधी केला होता मी? सकाळी 11, 11:30. मला वाटलं पाठवेल पटकन कोणाला तरी, तर आता 6 वाजले. आता बोला 7 वाजता मी येणार, तर बोला 7 वाजता कोणाला तरी पाठवणार माणसानं. हा सारखं सारखं निघतं गाडीचं तुमच्या. अरे सीन काय आला माहितीये सुजल? आता तोच बोलला की मी 7 वाजता पाठवतोय. मी त्याला बोललो अरे सर मी ऐसा ही दरवाजा लेके घूम रहा हूं. आता दरवाजा हा लटकतोय तिथपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा मी दरवाजा समज खोलला आणि ढप करून खाली पडला, मग मी काय करू? प्रतिभा, पाणी भरलं इथे यार. मला कुठे जायचं असेल ना, तुमचं पाणी भरतं, त्या दरवाजाचं झाकण निघालं पूर्ण. काय करायचं काय माहिती त्या गाडीवाल्या. पाणी बघा, बापरे. नाही ना गाडी आपली अशी सारखी, बापरे. 4 साईडला पाणीच पाणी आहे. पण आपली गाडी उंच आहे हाईट नाही. हा, गाडी उंच आहे म्हणून तर टाकली ना इथे, नाही तर पाण्यात थोडी मी डुबवणार भाई. एवढी रिस्क नाही घेत मी गाडीसाठी. पाणी बघा बाबा. म्हणजे ज्यांची गाडी अशी खाली असते त्यांच्या गाडीमध्ये पाणी जात असेल ना आतमध्ये. पण ते लोक काय काय अवॉइड करतात अशा जागेवर जायला. आपली कशी उंच गाडी आहे म्हणून काय वाटत नाही जायला. उंच माझा धोका. बरोबर ना? पार पडलो आता, म्हणजे पार झाला. बंजारा हॉटेलची झालं काय? प्रतिभाचं नशीब एवढं खराब आहे ना, जेव्हा प्रतिभा बोलते मला कुठे जायचं ना तेव्हाच काय ना काय सीन होतं. आता बघा ना, दरवाजाचा सीन आहे, कुठे जाऊ नाही शकत मी प्रतिभाला घेऊन, कारण की जसं गाडी धडधड होईल तसं ते दरवाजा अजून ढिला होत राहील. मग कधी दरवाजा खोलला तर डायरेक्ट गप करून खाली आला दरवाजा, तर मजा आला, मग अजून शॉर्ट. मित्रांनो, जायचं होतं मला व्हिडिओ शूट करायला, म्हणून मी टी शर्ट चेंज केली होती. तर व्हिडिओ शूट तर झालाय, पण पाणी बघा किती भरलंय. बापरे, पूर्ण फुटपाथ भरलेलीच आहे. हा, इथे राहत आहे. समोर इथे गाडी बंद पडली या पावसामध्ये, पाण्यामध्ये पाणी भरलेलं आहे म्हणून. बापरे, पाणी बघ. हा भाई, असं कॅमेरामध्ये पण बोल दिसत नाही की एवढं कसं पाणी आहे, पण आपल्याला इथे रिअल मध्ये एकदम हे वाटतं. पण दरवर्षीच पाणी भरतं हो इकडे. तर आहे. त्याच्या जास्त लेवलचं पाणी म्हणून त्यांनी आता रस्ता चेंज करतो. हा, तिथे जास्त पाणी भरलंय म्हणून रस्ता चेंज करतो. गाडीसाठी मी एवढी रिस्क नाही घेऊ शकत एवढ्या पाण्यात टाकून. ऑफ रोडिंग गाडी आहे ठीक आहे, पण एवढं पण रिस्क नाही घेऊ शकत मी भाई, कारण पहिलाच माझ्या गाडीचे आटे फाटे ढिल्ले झालेत. त्याच्यामध्ये अजून समोरच्याला चान्स नको बोलायला की भाई तू गाडी अशी घेऊन जातो तशी घेऊन जातो, म्हणून ते ढिल्ले झाले. काय न करता जर गाडीचे आटे फाटे ढिल्ले होत आहेत तर काय केल्यावरती काय होईल. हा, त्याच्यामुळे जेव्हा जशी सुटसुटीत जागा मिळेल तसंच मी गाडी घेऊन जातोय बाबा.
आज सीन काय झाला हे तुम्ही बघा. काय झालं तुला, रडते कशाला तू आता? तुम्हाला चांगल्या काय गोष्टी विचारलं तरी. अरे चांगलं म्हणजे काय विचारलंस तू? चांगलं काय विचारलं? काय विचारलं सांग चांगलं, बोल ना. मी हे विचारत होती, आम्हाला राशनचं सामान भरायचंय, त्याच्यासाठी वेगळे पैसे पाहिजे. हे आईला दिले ते आई वेगळे सामानासाठी पैसे वापर, असं विचारायचं होतं डायरेक्ट. अरे यार प्रतिभा, तसं नसतं यार. विषय असं झाला, मी पैसे दिले काल आईला. पैसे दिल्याच्या नंतर हे लोक मला विचारतात ह्या पैशाने मी काय आणू, राशन आणू का गणपतीचं सामान आणू. मी बोलला अरे जे पैसे दिले त्याच्यामध्ये जी वस्तू पहिला अगोदर पाहिजे ती घेऊन या ना तुम्ही. प्रत्येक गोष्ट तुम्ही असं विचारणार मी ह्या पैशाचं काय आणू त्या पैशाचं काय आणू. आता गणपतीचं सामान आणायला अजून 5-6 दिवस आहे, बरोबर की नाही. मग जी गोष्ट पहिला पाहिजे ती घेऊन या ना. त्यात काय मी बोललो, त्यात काय मी चुकीचं बोललो का? ते नाही बोलत, असं सांगायचं अगोदर हे मी राशन भरायला तुम्हाला वेगळे पैसे दे. नाही असं नाही बघ, यूज करा. अरे तसं नाहीये. जर मी तुम्हाला पैसे देतोय ना, पैसे देतोय तर त्या गोष्टीचं जी पहिला गोष्ट आपल्याला घरी पाहिजे ती भरायची. मला काय विचारतंय मी ह्या पैशाचं राशन आणू का मी गणपती बाप्पाचं सामान आणू. गणपती बाप्पाचं सामान आणायला अजून 5-6 दिवस आहे आणि आता एवढा पाऊस आहे बाहेर. ह्या पावसामध्ये तू राशनवाल्याला फोन करून राशन येईल पहिला. गणपती बाप्पाचं सामान मुंबईला जाऊन आणता नाही येणार आता ह्या टायमाला. मग पहिला आपलं घरचं सामान आणायचं. थोडंसं दिमाग लावायचा. प्रत्येक गोष्टी मला नाही विचारायचं मी हे करू का ते करू का. नाही विचारायचं, नको विचारू. नाही, तू एक महिला आहे, घराची सदस्य आहे आणि तू घरामध्ये तू मेन आहेस, तर तू मला विचारूच नको काय मी हे आणू मी ते आणू मी भाजी आणू मी काय आणू. या सगळ्या गोष्टी कशाला विचारायच्या खाली फुकट. रडते काय? अरे रडायला लागली. अरे मी तेच बोललो दरवाजा लाव ना बेटा लवकर. तेच बोललो तिला की बाबा, मला बोलते की 15,000 रुपये दिलेत त्याचं मी काय आणू, गणपतीचं सामान आणू का राशन. म्हणून पहिला काय पाहिजे आपल्याला, पहिला राशन पाहिजे, बरोबर की नाही. पहिला ते आणायचं. गणपतीचं सामान, आता एवढा मोठा पाऊस येतोय, तू मुंबईला जाणार आहे का. मग पहिला जी नीड आहे, जी पहिला गरज आहे ते आपण घेऊन येतो. ते विचारायची गरज नाही ना मला, ते पण तू मलाच विचारणार. मग मतलब काय. स्वतः पण कधीतरी डिसिजन घ्यायचे आपले, स्वतः पण कधीतरी शिकायचं की हा आता बाबा पाऊस येतोय, आपल्याला आता हे करायचंय, तर चला आपल्याला अजून टाइम आहे, नंतर आपण अजून पैसे घेऊन आपण ते दुसरं काम करू. एवढीशी गोष्ट जर तुला समजावतोय मी आणि त्याच्यामध्ये तू रडतेस, तर तुझं रडणं व्यर्थ आहे. माझ्यासमोर तरी माझ्यासमोर व्यर्थ आहे तुझं रडणं. आता आईलाच ही गोष्ट सांगतो, तर आईचे रिॲक्शन बघू काय. आई आता कोणाला, मला माझ्यावरच फक्त विचारलं मी तुम्हाला. नको विचारू मला बाबा ह्या गोष्टी नको. तुला पनीर पण आणता येत नाही, मलाच जायला लागतं खाली. पनीर आणायला जाते मी, नको पनीरची गोष्ट घेऊ. मग आता पनीरच्या इथे गाडी नको थांबू. आता पाऊस पडतो लगेच. आता कसं हसायला आलं तुला पटकन. मला सामान घ्यायचंय तिथे गाडी. आता हसायला काय आलं माहितीये, पनीर घ्यायचंय ना म्हणून आता हसायला आलंय. पनीर तुम्हाला पाहिजे ना. वा वा वा. तशी काय घेऊनच येत नाही काय सामान, असं बोलता तुम्ही. आता पनीर घ्यायचं तर गाडी इथे साईडला उभी गेली, हिला पनीर वर अजून पण वस्तू घ्यायच्या. मी बोललो घ्यायला मला काय प्रॉब्लेम नाही, घे तू वस्तू. मला काय वस्तू घेते, पाऊस पाणी येते, गाडीने फिर चालेल, पण कधीतरी स्वतः पण प्रतिभा, जर मी कुठे बाहेर असेल तर काय करणार. स्वतः आणते तुम्हाला. आता मला प्रतिभा बोलली अहो साबुदाणे वडे घ्या ना, उपास आहे. मला काय प्रॉब्लेम नाही, घेतले मी. हे काय साबुदाणे वडे कुठे बेटा घेतले. तेवढं तर समजतंय ना मला कुठे ओरडायचंय आणि कुठे शांत राहायचंय. तुम्हाला मी शांत राहिलं तर तुम्हाला ओरडायला लावतेस. पाऊस बघ किती धोधो पाऊस कोसळतोय एवढा. हे बघ किती पाऊस आहे इथे. तुम्ही काय करता माहितीये का, एवढीशी गोष्टीचं नाही एवढा लेक्चर देतात तर दुसऱ्या माणसाला त्रास होतो. समजलं ना. कधी पण विचार करून बोलायचा मला. कधी जर कोणाला कोणत्या अर्थाने विचारते. टीचर लोक पण सांगतात की समजलं नसेल तर मला विचारा, मी सांगते. समजलं नाही म्हणून काय तुम्ही प्रेमाने पण 2 शब्द ऐकू शकता. पण जर समजावून पण जर परत तू अशी नाही समजलं तर मग टीचर मग मारणारच. येडी बिडी नाही समजायला. येडी बिडी नाही, कुठली बिडी. जा सामान आण, जा सामान आण. डोळे दाखवू नको मला बेटा, जा. एकदा सीन काय आला, गाडीमध्ये बसलोय प्रतिभाला घेऊन, वेदांतला घेऊन. कारण नसताना प्रतिभा माझ्यावर भांडवते, त्या कारण नसताना. आता मी बोललो मी राग करणार, खाली फुकट 2 शब्द बोलणार. त्याच्यापेक्षा मी काय केलं, मला एवढा राग आला होता. जा तुझा, मी सांगते. मला एवढा राग आला होता, शाळेजवळ मी गाडी थांबवली, प्रतिभा उतरली, वेदांतला सोडलं. मी प्रतिभाला बसवलं नाही. मी बोललो ही बसून परत किरकिर करणार, मी खाली फुकट 2 शब्द बोलणार, परत मग मला आवडणार नाही, नंतर मलाच वाईट वाटतं अरे मी बोललो हिला. गपचूप निघून गेलो. आली रिक्षाने, चालत आली, रिक्षाने नाही आली. हा म्हणजे 100-1 रुपये वाचवलेस.
त्यासाठी तुला मला सल्यूट द्यायला लागेल. थांब, उजव्या हाताने सल्यूट नको नाही, उजव्या हाताने सल्यूट, उजव्या हाताने सल्यूट, फुल सल्यूट, बाहेर पावसात फुल सल्यूट आहे. भर पावसामध्ये उभं राहायचं, सल्यूट द्यायचं. असं काम केलंच नाही ना तू. भर पावसामध्ये काय, भर उन्हामध्ये पण उभा राहील तू. असं काम कर, मी सल्यूट देऊ तुला. चला मी सामान घेऊन येते आता. बाहेर उभे राहा. आता नाही, जेव्हा तू स्वतः एकटी आली असती भर पावसामध्ये छत्री घेऊन, 2-2 हातात थैल्या घेऊन, तर मी तुला भर पावसात काय सामान घेऊन जाते. संध्याकाळी जा सामान घेऊन ये, सामान घेऊन ये, जा लवकर सामान घेऊन ये. आता मी आलेलो आहे घरी. आई मी काय बोलतोय, आता काल पैसे दिले बरोबर की नाही तुमच्या लोकांना, बरोबर, तुला काल पैसे दिले बरोबर. आता ते पैसे दिले त्याच्यानंतर पण तू बोलणार की हे पैशाचं मी काय आणू, गणपतीचं सामान आणू की राशन आणू. पप्पा आता हे बघा पॉइंट आहे, पॉइंटशीर बोला, कोणाची साईड घेऊ नका. आता मी काय उत्तर देणार. प्रतिमा मला गाडीमध्ये विचारते, ओ तुम्ही आईला पैसे दिले ते त्याचं काय आणायचं, पहिला गणपतीचं सामान आणायचंय का राशन आणायचंय. आता तुम्ही सांगा, हे पण गोष्ट मला विचारणार. नाही तुम्ही पण चुकीचं बोलताय. मला असं वाटतं तुम्ही चुकीचं बोलताय. बाबा मी काय विचारलं, आईला 15,000 दिलेत ना, ते म्हणजे आम्हाला राशन भरायला दिलेत का ते गणपतीसाठी दिलेत? राशन भरायला नाही दिलं त्यांनी. हा मग तेच विचारलं ना. तर एकदम अंगावर धावून आले. तुला का समजते ना काय, सगळ्या वस्तू काय मला विचारू करणार आहे का, असं तसं बघा. पण माझं म्हणणं काय, आता पैसे दिलेत ना मी, आता पहिला आपल्याला गरज काय, राशनची आहे का गणपतीचं सामान आणायची आहे, खरं सांगा. राशनची. तर पहिलं राशन भरून घ्या ना. त्याच्यात पण तुम्ही मला विचारताय, मला. हा पहिलं तुम्ही राशन भरून घ्या, पैसे आहेत तर. नंतर परत दिलं, परत गणपती सामान का तू आता पावसामध्ये जाणार मुंबईला आणायला. मग त्याच्यामुळे मी तिला बडबड केली. ती बोलते हा आईला सांगा, मग आई तुमची माझी साईड घेणार. कसली साईड घेणार, जे खरं आहे ते खरं आहे. तर मी तेच बोला, मलाच विचारणार का तुम्ही लोक ह्या पण गोष्टी सगळ्या, की आम्ही हे करू का ते करू, हे आणू का ते आणू. तुम्हाला कसं वाटतं बाप्पा? 25 तारीखला सामान आणा सर्व. हा मग तू मला विचार ना प्रतिभा, मी सांगते ना तुला. काय बोलते आई, ऐक जरा. तू मला सांग, त्याला काय विचारतेस. मग मी सांगितलं असतं आपण आता राशन भरून घेऊया पहिलं. नॉर्मल मध्ये विचारलं आईला 15,000 दिलेत ना, हा. ते कशासाठी दिलेत? देवाचं सामान आणायला का आम्हाला सामान म्हणजे किराणा सामान घ्यायला? मी याच्यावर एवढं बोलणार मला. मग तू समजून सांगायचं ना संजोग. अरे पण एकदम पाणी आलं. आता पाऊस होता ना म्हणून पाणी आलं. पाऊस नाही, रिअल मध्ये दाखवू काय व्हिडिओ आईला. बघितलाय. तर चला मित्रांनो, आता हे लोक काय आणणार आहे सामान हे आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघूया. छोट्या मोठ्या गोष्टी होतच राहतात. घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची, आम्ही पण काळजी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.